स्थापत्यकलेसह धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा यांचं दर्शन आपल्याला इथं घडतं. चला, अहिल्यानगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यातल्या पिचडगाव इथे असलेल्या ऐतिहासिक मुक्ताई बारवची ओळख करून घेऊया. मुक्ताई बारव 13व्या शतकातील असल्याचं सांगितलं जातं. संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत मुक्ताबाई यांच्याशी संबंधित आख्यायिकाही या बारवेशी जोडलेली आहे. श्री संत निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताई, ज्ञानेश्वर महाराज ही सर्व भावंड या ठिकाणी विसावल्या गेले आणि हे पाणी पिण्याचे योग्य नव्हतं, परंतु ते पाणी या संतांच्या स्पर्शाने पिण्यायोग्य बनलं. तेव्हापासून या बारवेला मुक्ताई बारव हे नाव या ठिकाणी प्रचलित झालेलं आहे. ऐतिहासिक असूनही स्थानिक लोकजीवनाचा महत्त्वाचा भाग असलेल्या विजया प्रकारातील म्हणजे चारही बाजूनी प्रवेशासाठी असलेल्या पायऱ्या, 8 देवकोष्ठ आणि सुबक कोरीव काम असं वैशिष्ट्य असलेल्या या बारवेचा वापर पुढे देखभाली अभावी आणि दुर्लक्षामुळे बंद झाला. बारवेत प्रचंड प्रमाणात गाळ आणि कचरा साचला. झाडं झुडपं वाढून बांधकामालाही धोका निर्माण झाला. काही भाग तर ढासळण्याच्या स्थितीत होता. बारवेचं मूळ वैभवच झाकोळलं होतं. पुण्यातील सेवावर्धिनी या स्वयंसेवी संस्थेनं राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारव पुनरुज्जीवन आणि पुनर्वापर प्रकल्प हाती घेतलाय. या प्रकल्पांतर्गत बारवेतील गाळ आणि कचरा टप्प्याटप्प्यानं काढण्यात आला. दगडी बांधकाम शास्त्रशुद्ध पद्धतीनं तसंच मूळ दर्जाला कुठलाही धक्का न लावता काळजीपूर्वक पुनर्स्थापित करण्यात आलं. पाणी उपसून स्वच्छता करण्यात आली. जलप्रवाह पुनर्संचयित करण्यात आला. या कामांमुळे बारवेची पाणी साठवण क्षमता 15 लाख लिटर झाली आहे. बारव दुष्काळग्रस्त भागात आहे आणि पिण्याच्या पाण्यासाठी, भूजल पुनर्भरणासाठी तसंच स्थानिक गरजांसाठी ती आता उपयुक्त ठरते आहे. पुनरुज्जीवनानंतर या पाण्याचा शाश्वत वापर करण्याचंही नियोजन करण्यात आलंय. हे काम साकारलंय सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या कंपनीनं दिलेल्या CSR निधीमधून. ग्रामपंचायत, स्थानिक स्वयंसेवी संस्था, धार्मिक नेतृत्व, ग्रामस्थ आणि युवकांचाही या कामात सक्रिय सहभाग होता. 12व्या शतकातील ही बारव होती. ही बारव त्यावेळेस उपयोगात होती, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष होऊन तिची पडझड झाली आणि पडझड झाल्याच्या नंतर याकडे भरपूर लोकांचं दुर्लक्ष झालं. परंतु सेवावर्धिनी संस्था आहे, CSR फंड आहे आणि ग्रामस्थाच्या सहकार्यानं या बारवाचं पुनर्जीवन परत प्रस्थापित झालं आणि त्या पुनर्जीवन प्रस्थापित होऊन त्या बारवाचं पाणी पिण्यायोग्य झालेलं आहे आणि बारवाचा खूप कायापालट या सेवावर्धिनी संस्थेच्या माध्यमातून आणि गावाच्या याच्यातून झालेला आहे. सेवावर्धिनी संस्था गेली 27 वर्ष जलसंवर्धन, ग्रामविकास, रोजगार निर्मिती, स्वावलंबन, संस्था क्षमतावर्धन या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम करत आहे. महाराष्ट्रात सेवावर्धिनीचं 500हून अधिक सामाजिक संस्थांचं जाळं आहे. लोकसहभागामुळे बारव संवर्धन प्रकल्प अधिक विस्तारेल आणि जलसंवर्धन, ऐतिहासिक वारसा जतन तसंच लोकसहभाग यांचं अनुकरणीय उदाहरण ठरेल हा विश्वास आम्हाला आहे. बारव संवर्धन प्रकल्प मुक्ताई बारव, पिचडगाव. आपला वारसा आपणच जपूया.